रणवीरने ते म्हणताच सुरक्षित मार्गाचा जड दरवाजा धडाम आवाजाने बंद झाले आणि त्याच्यासोबत अन्वीबद्दलचा त्याचा रसही संपला. अन्वीला त्याच्या अचानक बदललेल्या वागण्याचं फारसं काही वाटलं नाही. तिची नजर चेकवर पडली. 10 कोटी रुपये. तिच्या डोळ्यात थोडा विस्मय उमटला. 10 कोटी? ती हळूच पुटपुटली. तिच्या चेहऱ्यावरचा लाल चट्टेदार आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी तिला 5 अत्यंत दुर्मिळ औषधी वनस्पती हव्या होत्या आणि त्यातील स्वस्तातली ही कोट्यवधीची होती. पैसा पटकन जमवणं तिच्यासाठी गरजेचं होतं. तिने चेक काळजीपूर्वक ठेवला आणि सुरक्षित मार्गातून बाहेर पडली. दारातून बाहेर येताच कोणीतरी उत्साहाने हाक मारली. मिस चमत्कारी डॉक्टर, तुम्ही इथे आहात? तर अन्वीने वळून पाहिलं तर समोरच्या बाईच्या अंगावर अगदी थोड्या वेळापूर्वीच्या ब्युटी पार्लरचं युनिफॉर्म होतं. काय झालं? मी निघाले तेव्हा तर ॲम्ब्युलन्स आली होती ना? सगळं ठीक आहे. फक्त आमचे साहेब तुम्हाला स्वतः धन्यवाद द्यायला इच्छित आहेत. ती बाई अन्वीला काही बोलू न देता सरळ पार्लरमध्ये घेऊन गेली. अन्वीला पाहताच आहान धावत आला आणि माफी मागू लागला. मॅडम, मला सगळं कळलं. तुम्ही माझ्या मुलाला मारायला नव्हे तर वाचवायलाच आलात. मीच मूर्ख होतो आणि तुमच्या उपचाराला उशीर व्हायचा होता. अन्वीने हात हलवत उत्तर दिलं. असं काही नाही. ही तर छोटीशी मदत होती. तिला त्याला सांगावंसं वाटत नाही की ती नेहमीच उपचारासाठी पैसे घेते, पण जेव्हा खरंच जीव वाचवायचा प्रसंग येतो तेव्हा ती मागे पुढे पाहत नाही. पण ती बोलून संपते तोच सान्वी पुढे येऊन तिचा हात पकडते आणि हसत मुखाने म्हणते, ताई. अन्वीने भुवया उंचावल्या. तुला काही औषध जास्त झाले का? सान्वीचं हसू एक क्षणासाठी थबकलं, पण तिने राग गिळून गोड स्वरात म्हटलं, अगं नाही गं, मी तर एकदम ठीक आहे. अन्वीला ताई म्हणण्याचा हा प्रकार तिला मनातून अस्वस्थ करत होता. त्याच क्षणी आहान पुढे येऊन विचारतो, मिस चमत्कारी डॉक्टर, सान्वी खरंच तुमची सख्खी बहीण आहे का? नक्कीच, सान्वीने लगेच उत्तर दिलं. पण अन्वी आधीच काहीतरी ओळखून होती. तिने आहानच्या डोळ्यात पाहत शांतपणे हसून म्हटलं, बहुतेक ही बाई चुकत आहे. मी हिला ओळखतच नाही. मला माहीत होतंच, आहान म्हणाला. त्याने लगेच टेबलावरून दुकानाच्या मालकी हक्काचा करार काढून अन्वीच्या हातात दिला. तुमच्या उपकाराला परतफेड करण्यासारखं काही माझ्याकडे नाही, म्हणून हे दुकान मी तुम्हाला देतो. कृपया नकार देऊ नका, नाहीतर माझं मन कधी शांत होणार नाही. अन्वीला आता समजलं, हेच ते दुकान होतं ज्यावर सान्वीची नजर होती. आहानचं पार्लर आणि त्याच्या टीमचं मेकअप कौशल्य इतकं जबरदस्त होतं की शहरातील श्रीमंत बायका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी इथेच येत. हे दुकान मिळालं तर अर्ध्या उच्चभ्रू समाजाच्या ओळखी आपोआप तिच्याकडे येणार होत्या. अन्वीने क्षणाचाही विलंब न करता करारावर सही केली. आहानने मग सान्वीच्या चेहऱ्याकडे थंड कटाक्ष टाकत म्हटलं, मिस सान्वी, आपण आधी काय बोललो ते लक्षात आहे ना? तुम्ही या डॉक्टरांची बहीण नसाल तर आजपासून कृपया माझ्या दुकानात पाय ठेवू नका. आहान अगदी ठाम होता. त्याला माहीत होतं की अन्वी आणि सान्वी एकमेकींना ओळखतात, पण त्याला परिस्थितीनुसार वागणाऱ्या लोकांचा तिटकारा होता. सान्वीच्या चेहऱ्याचा रंग पांढरा पडला. दुकान हातातून गेलं आणि इथे येण्याची परवानगीही संपली. ती घाबरली. अन्वीचा हात धरून विनवणीच्या सुरात म्हणाली, ताई, माझ्याशी भांडू नकोस. त्याला खरं सांग की आपलं नातं काय आहे. अन्वीने तिचा हात झटकला आणि निर्विकारपणे म्हणाली, माफ कर, आपलं काहीच नातं नाही. त्यानंतर तिने कराराची शेवटची सही केली, आहानशी संपर्क क्रमांकाची देवाणघेवाण केली आणि बाहेर पडली. आहानलाही मुलाला भेटायला रुग्णालयात जायचं होतं, म्हणून तो लगेच निघून गेला. दुकानातील कर्मचाऱ्यांच्या विचित्र नजरा सहन न होताच सान्वी संतापाने बाहेर धावली. अन्वी, थांब. अन्वीने पाऊल थांबवलं आणि हात पसरून तिला अडवणाऱ्या सान्वीला नाराजीने विचारलं, मिस सान्वी, अजून काही आहे का? नाटक थांबव साली. माझी ओळख नाकारलीस का? अन्वीने भुवया उंचावला आणि खोटा दुखावलेपणा दाखवत म्हणाली, मॉलमध्ये शिरायच्या आधी तूच तर मला सांगितलं होतंस की तुला ओळखत नाही असं दाखव, म्हणजे तुला लाज वाटणार नाही. सान्वीचा तोल गेला. तिला अचानक आठवलं, आज रणवीर अचानक येऊन अन्वीला मदत करायला उभा राहिला होता, म्हणून हा निरुपयोगी जीव कालपेक्षाही जास्त गर्विष्ठ झाला असता. सान्वीने हलकंसं हसत तिच्या कानाजवळच्या आवाजात म्हटलं, जास्त खुश होऊ नकोस. रणवीरने आज तुला मदत केली म्हणजे तू त्याच्या संरक्षणाखाली आहेस असं समजू नकोस. रणवीर? अन्वी थोडी थबकली. म्हणजे तो माणूस सिद्धार्थचा भाऊ होता. तिला वाटलं होतं की तो फक्त चव्हाण कुटुंबाचा काही दूरचा नातेवाईक आहे. सान्वी पुढे म्हणाली, खरं सांगायचं तर रणवीर सध्या चव्हाण ग्रुप सांभाळतो, पण भविष्यातला वारस तो कधीच होणार नाही. सत्तेसाठी त्याने सिद्धार्थचे दोन्ही पाय अपंग केले. उद्या सिद्धार्थ परत उभा राहिला तर रणवीरचा प्रभाव संपणार. आज लोक त्याला मान देतात पण पाठीमागून त्याच्यावर थुंकतात. सिद्धार्थ परत आला तर किती लोकांची वाताहत होईल कोण जाणे. म्हणून रणवीरला आधार मानण्याचा विचार सोड आणि तुझ्या चेहऱ्याचा विचार करता
तुला वाटतं का की तो तुझ्यावर फिदा होईल? सान्वीचे शब्द ऐकल्यावर अन्वीच्या चेहऱ्यावरचे हास्य एका क्षणात मावळले. तिच्या मनात पुन्हा जुने दिवस डोकावू लागले, ज्या दिवसात सिद्धार्थने ह्याच गोष्टी तिला पटवून दिल्या होत्या. मागच्या जन्मात तिने रणवीरला कधीच भेटलं नव्हतं आणि सिद्धार्थच्या खोट्या कहाण्यांवर विश्वास ठेवून ती रणवीरला एक निर्दयी माणूस समजत होती, जो आपल्या सख्ख्या भावाचा जीव घेण्यासही मागे पुढे पाहणार नाही, फक्त चव्हाण कुटुंबाच्या वारशासाठी. पण या जन्मात घडलेल्या थोड्याशा भेटीवरून अन्वीला खात्री झाली होती, रणवीर तसा अजिबात नव्हता जसा सिद्धार्थ आणि सान्वी सांगत होते. उलट सिद्धार्थच तो खरा विषारी साप होता. मागच्या जन्मी त्याने अन्वीच्या हातून रणवीरविरुद्ध अनेक कपट कारस्थान रचवली होती आणि ती तर डोळे मिटून त्याच्यावर विश्वास ठेवत होती. अन्वीच्या डोळ्यात क्षणात ठामपणा आला. यावेळी खेळ उलटा करायचा, रणवीरला मदत करायची आणि सिद्धार्थला त्याच्या स्वतःच्या औषधाचा स्वाद द्यायचा. ती पुन्हा एकदा चेहऱ्यावर बनावट हसू आणून सान्वीला सहज विचारते, म्हणजे तुला नेमकं काय सांगायचं आहे? सान्वीने सरळ हात पुढे केला. तर मग शहाणी असेल तर दुकानाचा हस्तांतरण करार मला दे. अन्वीचं हसू क्षणात नाहीसं झालं. शांत पण ठाम स्वरात ती म्हणाली, कसलं मूर्ख स्वप्न पाहतेस तू? आधीच माझ्याकडून पुरेसं हिसकावून घेतलंस, पण यावेळी मी गप्प बसणार नाही. मागच्या जन्मासारखी ती आता बळी ठरणार नव्हती. सान्वीचा चेहरा पिळवटून गेला. इतकं बोलले तरी काही ऐकलं नाहीस. तुला वाटतं का तू रणवीरला फसवून जिंकशील किंवा सिद्धार्थशी लग्न नीट पार पडेल? तुला सरळ सांगते, काहीच शक्य नाही. तुझं शेवटचं ठिकाण फक्त तेच डोंगरगाव असेल जिथून तू आली आहेस. अन्वीने कानावर हलकेच टिचकी मारत हसून विचारलं, झालं बोलणं? झालं असेल तर मी निघते. सान्वीचा राग चेहऱ्यावरून ओसळून वाहू लागला, पण तिच्या आईच्या योजनेची आठवण येताच तिने अन्वीला अडवलं. थांब, आईने तुझ्यासाठी एक स्टायलिंग शॉप ठरवले, चल आत्ताच जाऊया. नको, अन्वीने तिला दूर सारलं आणि जलद पावलांनी निघाली. सान्वी मागे लागणारच होती, पण तेव्हाच आहानने 2 स्टाफला इशारा केला, तिला अडवा. मिस अन्वीला त्रास नको. सान्वीच्या त्रासाशिवाय अर्ध्या तासात अन्वीने एक नेव्ही ब्लू रंगाचा ड्रेस निवडला. साध्या, सोज्वल पण रुबाबदार. स्टाफमधल्या काही जणी मात्र कुजबुजत होत्या, तिचा चेहरा तर या ड्रेसला शोभत नाही. अन्वीने काहीच लक्ष दिलं नाही. पैसे भरले आणि ड्रेस गिफ्ट बॉक्समध्ये घेऊन बाहेर पडली. मॉलच्या बाहेर आल्यावर तिला लक्षात आलं, तिला न्यायला आलेला ड्रायव्हर गायब होता. थोड्या अंतरावर सान्वी कारच्या रिअरव्ह्यू मिररमधून हसत हात हलवत गुड बायचा इशारा करत होती. अन्वीने ओठ घट्ट मिटले. डोळ्यात थंड सावल्या चमकल्या. त्याचवेळी एक काळा मेबॅक तिच्यासमोरून गेला. ड्रायव्हरने तिला पाहून क्षणभर गाडी मंद केली आणि मागे बसलेल्या रणवीरकडे पाहत विचारलं, सर, हिला जा. रणवीरने डोळे उघडलेही नाहीत. आदेश दिला आणि ड्रायव्हरनेही गाडी पुढे नेली. अन्वीने गाडी निघून गेल्यावरच मान वर केली, पण त्याचा संवाद तिला स्पष्ट ऐकू आला होता. जा, बस, थंड, निर्विकार. ती हलकेच खांदे उडवत स्वतःशीच म्हणाली, आपलं काही नातंच नाही, फक्त योगायोगाने भेटलो. चाकू परत केल्यावर आपण 2 समांतर रेषा, कधी न जुळणाऱ्या. पण गाडी दूर जाताना तिच्या भुवया किंचित मिटल्या. सिद्धार्थविरुद्ध लढायला रणवीरला साथीदार बनवावं का, तिच्या मनात विचार घोळत होते. तिने लगेच एक टॅक्सी थांबवली. दरम्यान सान्वी घरी परतून रडत रडत दिवसाचं वर्णन मीनाक्षीला करत होती. मीनाक्षी त्रस्त झाली. योजना अशी होती, सान्वीने अन्वीच्या ड्रेसमध्ये छेडछाड करायची, पण योजना फसली आणि वरून अन्वी आहानच्या दुकानाशी जोडली गेली. नालायक, मीनाक्षी दातओठ खात म्हणाली. तो दुकान तिच्या हातात कधीच पडायला नको. अन्वी घरी आली तेव्हा निघायची वेळ झाली होती. मीनाक्षीने हसून तिचं स्वागत केलं आणि गाडीत बसायला सांगितलं. अन्वीने त्याच्या चेहऱ्यावरूनच ओळखलं, हे दोघं दुकानासाठीच उत्सुक आहेत. तिने काहीच कळत नाही असं भासवत गाडीत बसली. गाडीत बसताच मीनाक्षीने आपला हात अन्वीच्या हातात घेतला. सान्वीने सांगितलं, आहानने तुला दुकानाचं हस्तांतरण दिलं. तू तर अजून लहान आहेस, दुकान चालवायला कळणार नाही. करार मला दे, मी सांभाळते. तू सहराशी जुळवून घेतल्यावर मी परत देईन, नफ्यातला एक पैसाही ठेवणार नाही. अन्वीने वर पाहिलं. समोरच्या सीटवर सान्वीचा विजयी चेहरा. ती हलकेच हसली. ठीक आहे, आणि सहज करार मीनाक्षीच्या हातात दिला. जर एवढीच इच्छा आहे तर घेऊन बघ, पण ते टिकवायचं बळ आहे का? मीनाक्षीने करार हातात घेतला, पण तिच्या मनात संशय दाटला. ही सापळा तर नाही की अन्वी खरंच भोळी आहे? मीनाक्षी विचार करत असतानाच सान्वीने उतावीळपणे करार हिसकावला. तिच्या डोळ्यात स्पष्ट लिहिलं होतं, तुला आवडो न आवडो, हा करार मला मिळणारच.